नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायात महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न महामानव जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मंगलाची कामना करतो। आज या ठिकाणी अनेक उपासक उपासिकांच्या काही तक्रारी असतात। याचप्रमाणे एका उपासकाने आणि उपासिकेने सुद्धा लग्न पत्रिका आणि इतर मंगल कार्य प्रसंगी बौद्धांनी श्रीमान किंवा श्रीमती टाकायचं किंवा नाही। श्रीमान श्रीमती हा शब्द ब्राह्मणिझम मधील आहे की हिंदुइझम मधील किंवा वैदिक परंपरेतील आहे, तर या संदर्भातली आपण श्रीमान श्रीमती किंवा स्त्री हा जो शब्द आहे या स्त्री शब्दाची उत्पत्ती आपण बघणार आहोत। स्त्री शब्द प्रथमतः ब्राह्मणी वैदिक धर्मामध्ये आढळतो की बौद्ध धम्मामध्ये तो आढळतो किंवा इतरही संप्रदायात तो आढळतो, या संदर्भात आपण श्री शब्दाचा इतिहास, श्री शब्दाची उत्पत्ती या संदर्भात तो इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की या भारत देशामध्ये या भारत देशाचा इतिहास श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती म्हणजेच क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे। प्रतिक्रांतीच्या नंतर ज्या शब्दांचे जे शब्द बौद्ध धम्माशी संबंधित होते त्या शब्दांचं ब्राह्मणीकरण आणि बौद्ध धम्मामधील जे काही प्रतीके होती त्या प्रतीकांचं सुद्धा ब्राह्मणीकरण किंवा विकृतीकरण झालेलं आहे। म्हणून शब्द हे अत्यंत महत्वाचे असतात आणि म्हणून श्री शब्दाची उत्पत्ती सर्वप्रथम तो बौद्ध धम्मातला शब्द आहे श्री, तर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण सर्वप्रथम जर आपण दैनंदिन जीवनामध्ये बुद्ध विहारामध्ये जी आपण बुद्ध पूजा घेत असतो, तर त्या बुद्ध पूजेमध्ये आपल्याला सर्वप्रथम बौद्ध धम्मामध्येच आपण वंदनेमध्ये रोज म्हणत असतो सिरीपाद सरोरुहे। सिरीपाद, श्री आणि सिरी मी अनेकदा सांगत असतो की बौद्ध धम्मामध्ये पाली धम्मलिपीमध्ये, पाली प्राकृत धम्मलिपीमध्ये क्षत्रिय श्र षटकोण हे नसतात। षटकोण क्षत्रिय आणि श्रच्या ठिकाणी स हा शब्द वापरला जातो। जसं आपण शरणम म्हणत नाही शरणं म्हणतो, तर त्याच पद्धतीने च्या ठिकाणी स किंवा क्षच्या ठिकाणी स हा शब्द प्रयोजन केला जातो। म्हणून ज्याप्रमाणे आपण शरणम म्हणत नाही शरणं म्हणतो, त्याच पद्धतीने पाली प्राकृत मध्ये सिरी म्हटल्या जातं, श्री म्हटल्या जात नाही। श्री हा शब्द संस्कृत आहे, श्र शब्दाची उत्पत्ती पालीमध्ये येत नाही, कारण सर्व भाषांची जननी पाली प्राकृत आहे। आणि म्हणून लक्षात घ्या की पालीमध्ये श्रीला श्री न म्हणता सिरी म्हटल्या जातं, सिरी। म्हणून अनेक उपासक उपासिका चुकी करत असतात, वंदनेमध्ये श्रीपाद सरोरुहे म्हणतात। वास्तविक तो शब्द आपण व्यवस्थित जाणून घ्यावा, सिरीपाद सरोरुहे, सिरीपाद सरोरुहे। सिरीपाद म्हणजे काय, तर पाद म्हणजे तथागत भगवान बुद्धांची पावलं आहे। श्रीपाद कमलाच्या त्या बुद्धांच्या पावलांची
त्या पावलांना आम्ही वंदन करून नतमस्तक होतो, असा त्या भगवान बुद्धांच्या त्या श्रीपादाचा अर्थ होत असतो. तर दुसरी गोष्ट, आपण हे श्रीपाद हे जे प्रतीक आहे, बौद्ध धर्मामध्ये त्याला एक विशेष महत्व आहे. श्रीपादला म्हणजे प्रतीक पूजा. सम्राट कनिष्काच्या कालखंडामध्ये बुद्ध मूर्तींची पूजा सुरुवात झाली. सम्राट अशोकांनी प्रतीकाच्या रूपामध्ये जे 84,000 महास्तूप महाविहार उभी केली होती, त्याच्यावर बुद्ध धम्माची आणि बुद्धाच्या जीवनाची जी प्रतीक आहे, त्या प्रतीकांची पूजा सम्राट अशोकाने ती प्रतीक महास्तूपांवर 84,000 आणि महाविहारांवर ते कोरलेली होती. जसं की गृहत्यागाचं प्रतीक माहित आहे, कंथक घोडा. बुद्ध हे शाक्य सिंह नरसिंह असल्यामुळे सिंह 4 तोंडाची ते सिंह मुद्रा. आणि सिद्धार्थ गौतमा हे कृषी प्रधान खत्तीय परंपरेतील होते म्हणून बैलाचं शिल्प. आणि अशा प्रकारे खूप सारे प्रतीक सांगता येईल. बौद्ध धर्मामध्ये सम्राट अशोकाने जी प्रतीक महाविहार महास्तूपांवर जी कोरण्यात आली होती, तर हे प्रतीक बुद्ध धम्माशी संबंधित होते. तर अशाच प्रकारे जे काही स्वस्तिक आहे ते उलटा आणि सिद्ध हे दोनही तथागत भगवान बुद्धांच्या पावलावर ते आपल्याला दिसतं, 4 आर्य सत्याचं ते प्रतीकात्मक म्हणून. तर बौद्ध धर्मामध्ये ह्या श्रीपादाला खूप महत्व आहे. आपण जर बघितलं काल्पनिक वाल्मिकी रामायणामध्ये, काल्पनिक वाल्मिकी रामायणामध्ये जेव्हा हा संदर्भ मी यासाठी घेत आहो की काल्पनिक वाल्मिकी रामायणामध्ये जेव्हा राम वनवासाला जात असतो, तर त्याचा भाऊ भरत हा रामाला काही पादुका मागत असतो. पादुका म्हणजे तेच पावलं. तर ते पावलं तो राजसिंहासनावर ठेवतो. तर ही परंपरा बौद्ध धर्मातील आहे. म्हणजे ते पावलं त्या राजसिंहासनावर ठेवून अयोध्येच्या राज्यकारभार करण्याच्या संदर्भात ते आपण काल्पनिक पौराणिक मालिकेमध्ये रामायणामध्ये बघत असतो. तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मातील चोरलेली आहे. अफगाणिस्तानमध्ये जी गांधार मूर्ती कला आहे, त्याच्यामध्ये जे श्रीपाद ठेवलेले आहे, तर ज्यावेळी म्हणजे अशा बुद्ध मूर्त्या सापडलेल्या आहे अफगाणिस्तानच्या त्या गांधार कलातील ज्या बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहेत, अफगाणिस्तानच्या संग्रहालयामध्ये, पेशावरच्या संग्रहालयामध्ये अशी मूर्ती प्राप्त झालेली आहे की राजसिंहासनावर सिद्धार्थ गौतम हे गृहत्याग महाविनिष्क्रमण करतात. तर त्यावेळी ते संपूर्ण शाक्य लोक त्या राजसिंहासनावर, कपिलवस्तूच्या राजसिंहासनावर राजकुमार सिद्धार्थ गौतमाची ती पगडी राज मुकुट त्या ठिकाणी ठेवतात आणि कपिलवस्तूचं राज्य शासन ते सांभाळतात. तर त्या ठिकाणी पगडी दाखवलेली आहे. ती तशी मूर्ती तुम्ही सर्च केली तर तुम्हाला सापडेल. ही सिद्धार्थ गौतमाची ते राजमुकुट ते पगडी त्या राजसिंहासनावर ठेवून कपिलवस्तूचं राज्य ते मंत्रीगण ते शाक्यगण सांभाळत असतात. परंतु काल्पनिक हीच गोष्ट काल्पनिक वाल्मिकी रामायणामध्ये चोरून त्या ठिकाणी पावलं ठेवण्यात आलेली आहे. तर मी सांगत आहोत श्रीपाद श्री शब्दाची उत्पत्ती. तर श्री हा शब्द मुळातच पाली आहे. त्याच संस्कारित बिघडलेलं रूप म्हणजे ब्राह्मणी पद्धतीनुसार सिरीचं श्री झालेलं आहे, हे आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. आणि म्हणून बुद्धाच्या बौद्ध साहित्यामध्येच म्हणजे त्रिपिटकामध्ये श्री हा शब्द आपल्याला सापडत असतो. तर दुसरी गोष्ट, बुद्धाच्याच कालखंडामध्ये आपण उत्तरानंद माताची कहाणी जर ऐकली थेरीगाथामध्ये उत्तरानंद माताची, तर त्याच्यामध्ये एक सिरिमा नावाची एक नगरवधू असते आम्रपाली प्रमाणे बुद्धाच्याच काळामध्ये सिरिमा. तर सिरिमामध्ये सुद्धा सिरी हा शब्द झालेला आहे. तर सिरिमा ही बुद्धा सुरुवातीला ते नगरवधू असते आणि नंतर तिचा अत्यंत वाईट पद्धतीने तिचा मृत्यू सुद्धा होत असतो. ही कहाणी आपण सिरिमाची कहाणी उत्तरानंद माता कहाणीमध्ये आपण पाहत असतो. तर सिरिमाच्या ठिकाणी सुद्धा सिरी हा शब्द आलेला आहे. सिरिमा या उपासिकेच नंतर श्रीमा झालेला आहे. श्रीमा म्हणजेच सिरिमाचाच एक अपभ्रंश म्हणून संस्कृत भाषेमध्ये श्रीमा झालेला आहे.
तर अशा पद्धतीने आपण महाबोधी महाविहाराच्या ठिकाणी जर त्या ठिकाणी गेलो तर महाबोधी महाविहाराच्या सभोवताल आपल्याला काही कमळाचं दगडांमध्ये ते कमलासन दिसते आणि त्याच्यावर पावलं दिसतात. ही परंपरा बौद्धांची आहे. आजही हिंदू भगिनी अंगणामध्ये किंवा तुळशीच्या जवळ त्या पावलं टाकतात, त्याच्यावर हळदी कुंकू टाकून त्याची पूजा करतात. तर ही प्रतीक तुम्हाला सांचीच्या भरऊच्या तसेच 84,000 स्तूपांवर ही सिरीपाद भगवान बुद्धांचे सिरीपाद सम्राट अशोकांनी ते प्रतीकाच्या रूपामध्ये कोरलेले होते. तर आज हिंदू भगिनी त्या अंगणामध्ये तुळशीपाशी ते सिरीपाद काढतात, पावलं काढतात आणि त्याच्यावर हळदी कुंकू लावून त्याला वंदन करतात. तर ही बुद्धिस्ट परंपरा होती. कारण बुद्धाच्या नंतर उपासक उपासिकांच्या दारामध्ये भिक्षू लोक भिक्षाटनाला पिंड पातला यायचे. तर एखाद्या वेळी जर ते आले नाही तर ज्या ठिकाणी ते भिक्खू उभे राहायचे चारिका करण्यासाठी ज्या उपासिकेच्या घरी, तर ते आले नाही, यदा कदाचित दुसरीकडे ते चारिकासाठी गेले असेल तर उपासक उपासिका ज्या ठिकाणी भिक्खू उभा राहत असतो दररोज चारिकेकरिता भिक्षाटनाकरिता दारामध्ये, तर त्या ठिकाणी ते पावलं काढायचे आणि त्यांना पूजन करायचे, त्याच्यावर पुष्प ठेवायचे. ही बुद्धिस्ट परंपरा होती. नंतर ब्राह्मणी प्रतिक्रांती नंतर आज आपण ते पावलांची पूजा म्हणजे खऱ्या अर्थाने जे सिरीपाद आहे यांची पूजा बौद्ध धर्मातलीच आहे. आपण महाबोधी महावीराच्या सभोवताल जर पाहिले तर दगडांवर कमलाच्या त्या शिल्पकलेवर आपल्याला बुद्धांची पावलं दिसतात. काही काही पावलांवर उलट आणि सवासी स्वस्तिक सुद्धा आपल्याला दिसतं. तर बोधगयेला ते आपण पाहू शकतो. तर या बोधगयेपासूनच भारतातलं सगळ्यात मोठं पिंडदान त्या गयाच्या ठिकाणी निरंजना नदीच्या काठी जे विष्णुपाद मंदिर आहे, हे विष्णुपाद मंदिर म्हणजे बुद्धगयेचाच तो दगड, ज्या महाबोधी महावीराच्या सभोवताल जो दगड आहे त्याच्यावर बुद्धाचे पावलाचं शिल्प आहे, तोच दगड उचलून ब्राह्मणांनी त्या तिकडे एक विष्णुपाद मंदिर बुद्धगयेलाच तिथे बनवलेलं आहे. आणि त्या बुद्धाच्या सिरीपादला विष्णुपाद म्हणून, विष्णूंची पावलं म्हणून त्याचं त्या ठिकाणी पूजन केलं जातं आणि त्या ठिकाणी मोठं पिंडपात होत असतं. ते विष्णुपाद मंदिर तुम्हाला गयामध्ये म्हणजे बोधगयाच्याच परिसरामध्ये तुम्हाला ते दिसतं. तर ते बुद्धाचंच आहे सिरीपाद, पण त्याला विष्णुपाद म्हणून ते पूजतात. इकडे मध्य प्रदेशला जर आपण गेलो ग्वालियरला, नक्कीच आपण त्या ग्वालियरच्या ठिकाणी मुरैना म्हणून जिल्हा आहे, त्या मुरैनाच्या ठिकाणी बटेश्वर हे ठिकाण आहे. बटेश्वर इतकं सुंदर ठिकाण आहे. मी त्या ठिकाणी गेलो ग्वालियरला, तर त्या बटेश्वरला इतके सुंदर प्राचीन वज्रयानी महायानी बुद्ध विहार आहे. मी सर्वांना असं विनंती करतो की आपण नक्कीच ग्वालियरला जर गेले तर बटेश्वरला भेट द्या. खूप म्हणजे भारतातील सगळ्यात मोठं बुद्ध विहाराची शिल्पकला तिथे बुद्ध विहार पडलेली आहे. तिथे सुद्धा सुंदर सुंदर बुद्धांचे सिरीपाद पावलांचे शिल्प आपल्याला बघायला मिळेल. आणि आपण सांचीच्या स्तूपाला जर भेट दिली तर आपल्याला तोरणद्वारला किंवा प्रवेशद्वारला बुद्धाचे पावलं शिल्प आपल्याला ते प्रतीकांच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इकडे साऊथ इंडियामध्ये जर गेले तर तिथं साऊथ इंडियाला जे अमरावती आहे किंवा नागार्जुन कोंडा आहे, नागार्जुन सागर, त्या ठिकाणी संग्रहालयामध्ये तुम्हाला संगमरमर दगडाचे पांढरे शुभ्र बुद्धांचे पावलं आणि त्याच्यावर 4 उलटा आणि सवाशी असे स्वस्तिक काढलेले सिरीपाद तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हे सिरीपाद पूजा बौद्ध धर्मातलीच आहे मुळातील, आणि ते आपण वंदनेमध्ये म्हणत असतो. या सिरी शब्दाचाच तेलुगू मध्ये जो शब्द झालाय तो तिरू, सिरी या शब्दाचाच म्हणजे पाली शब्द सिरी मधूनच तिरू आणि तिरू मधूनच ते तिरुपती तिरुमला असा शब्द झालेला आहे. म्हणून बालाजीचं जे मंदिर आहे, बालाजी हे नाव बुद्धाचंच आहे. जिसका जग में नाम बाला है म्हणजे रोशन आहे, तर थेरोपती किंवा तिरुपती बालाजी असं म्हटलं जातं. आजही आपण जर पाहिलं तर तिरुपती बालाजी, पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर आणि महाबोधी महाविहार बोधया या तीनही महाविहारच होते ते, पण आता ते मंदिर झाले. तर त्या मंदिराचं तोंड तुम्हाला पूर्व दिशेला दिसतं. ज्याप्रमाणे श्रावस्तीला विशाखा मातेनं पूर्वाराम नावाचं महाविहार बुद्धाला दान दिलं होतं, पूर्व दिशेला तोंड असून, त्याच पद्धतीने हे तीनही विठ्ठल मंदिर असेल किंवा मग तिरुपती बालाजी असेल आणि बोधगयेचं महाबोधी महाविहार याचं तोंड तुम्हाला पूर्व दिशेलाच ते दिसत असतं. तर सिरी या शब्दाचा अर्थ तिरू झालं आणि मग ते तिरुपती
म्हणजे सिरीपती. सिरीपती हे बुद्धालाच विशेषण आहे. पती म्हणजे स्वामी, राजा, या जगाचा राजा, धम्मराजा. तर सिरीपती म्हणजे काही लोक हिंदीमध्ये सिरीपती, श्रीपती बालाजी म्हणतात, श्रीपती बालाजी म्हणतात, पण ते आणि तामिळमध्ये त्याला तेलुगूमध्ये तिरुपती बालाजी म्हणतात. तर सिरी शब्दाचाच तेलुगूमध्ये तिरू होते आणि तिरुपती, सिरीपती बुद्धालाच म्हटल्या जातं. कारण बुद्ध गुण गाथावलीमध्ये बुद्धांचे 100 नाव आहे. जे बुद्ध गुण गाथावली किंवा बुद्ध सहस्त्र नामावली, बुद्धाचे 100 नाव आहे. तर ही नाव काही ब्राह्मणी लोकांनी विष्णू सहस्त्र नामावली म्हणून ते प्रसिद्ध केलेले आहे. तर आजही एक परंपरा आहे, वारकरी लोकांची परंपरा. आणि तिरुपती बालाजीला जर गेलं तर तिथल्याही मंदिराची एक परंपरा आहे की ते लोक जेव्हा, म्हणजे वारकरी लोकांमध्ये ती कहावत आहे, मी ऐकली होती, की वारकरी लोक जेव्हा पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश करतात तर ते डायरेक्ट विठ्ठलाचं तोंड बघत नाही, मुख बघत नाही, ते चरण स्पर्शाला म्हणजे सिरीपादला, ते सिरीपाद म्हणजे पावलावर ते नजर खेळवतात. पहिले पावलापासून दर्शन घेत घेत ते मुख दर्शन, चेहरा दर्शन पर्यंत जात असतात. आणि म्हणून ती परंपरा आजही पंढरपूरच्या मंदिरामध्ये पाळल्या जाते, की असं म्हटलं जातं की विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर सरळ सरळ विठ्ठलाच्या चेहऱ्यावर पाहू नये, कारण विठ्ठलाची मूर्ती ही प्राचीन बोधिसत्व बुद्धाचीच मूर्ती आहे. आणि आजही तिरुपती बालाजीला तशीच परंपरा आहे की तिथेही असं म्हणतात की तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर सरळ सरळ तिरुपती बालाजीच्या चेहऱ्याला न पाहता पायापासून त्याची सुरुवात करावी आणि मुखदर्शन घ्यावं. तर ही परंपरा बौद्धांचीच आहे. आजही जगामधील बौद्ध राष्ट्रातील लोक जेव्हा महाबोधी महाविहारामध्ये येतात किंवा आपणही बुद्धांच्या पावलापासूनच वंदन करत असतो, बुद्धाच्या पावलावरच आपण डोकं ठेवत असतो. तर अशा पद्धतीनं मराठीमध्ये एक आरतीमध्ये म्हटलेलं आहे, घालीन लोटांगण वंदन चरिन, घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. तर हे बुद्धाचंच कथन आहे. घालीन लोटांगण म्हणजे हेच ते तिवार पंचांग प्रणाम करणं, चरणाला, बुद्धाच्या सिरीपादला वंदन करणं आणि नंतर डोळ्यानं पाहिन रूप तुझे, म्हणजे पावलापासून सुरुवात करून डोळ्यानं तुझं मुखभर चेहरा पाहिल. तर हे बुद्धासाठीच विशेषण आहे. तर तिरुपतीला आणि विठ्ठल मंदिराला सुद्धा ते केल्या जातं. तर आपण सिरी शब्दाची ऐकत असताना मौर्य काळामध्ये सुद्धा सिरी हा शब्द होता का, सम्राट अशोकांनी हा शब्द वापरलेला आहे का, मौर्य काळामध्ये सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये किंवा त्याचा काही इतिहास आहे का मौर्य काळामध्ये, सम्राट अशोकाच्या काळामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये लोणावळ्याच्या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बेडसे नावाची बुद्धलेणी आहे. बेडसे नावाच्या बुद्धलेणीमध्ये तुम्हाला काही शिल्प दिसेल, त्याच्यामध्ये शिल्प आहे, एका शिल्पाचं नाव आहे श्रीवत्स शिल्प. हे फक्त तुम्हाला बेडसे लेणीमध्येच दिसेल. त्या शिल्प कलेचं एक शिल्प आहे त्या बेडसे लेणीमध्ये. तर त्या शिल्पाला श्रीवत्स म्हणतात, श्रीवत्स ते काढलेलं आहे तिथं. तर तिथे आपला शिल्पामध्येच एक नाव श्रीवत्स म्हणजेच पालीमध्ये सिरीवत्स होते. आणि आपल्याला माहित आहे की सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप जम्बूद्वीप भारतामध्ये उभारले होते. तर 84,000 महास्तूप जिथे जिथे उभारले तिथे तिथे महानगर उभी झाली होती. आणि म्हणून जम्मू काश्मीर म्हणजे संपूर्ण जम्बूद्वीप भारतावर बुद्ध शासन होतं, धम्मानुशासन होतं सम्राट अशोकाचं. तर सम्राट अशोकांनी अनेक महानगराची सुद्धा निर्मिती केलेली आहे. आजचं दिल्ली म्हणजे सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं ते इंदपट्ट नगर. आजचं मुंबई म्हणजे सम्राट अशोकांनीच ते मुंबई शहर निर्माण केलेलं आहे. आणि नेपाळमध्ये सुद्धा त्यांनी देवपाटण नावाचं शहर निर्माण केलेलं आहे. सम्राट अशोकांनीच देवपाटण हे शहर निर्माण केलं होतं. आजही ते नेपाळमध्ये आहे. तर जेवढे जेवढे महास्तूप तेवढे तेवढे महानगर सम्राट अशोकांनी जम्बूद्वीप भारतामध्ये ते उभे केले होते. तर आपल्याला सर्वांना माहित असलं पाहिजे की जम्मू काश्मीरची जी राजधानी आहे जिला श्रीनगर म्हणतात, तर हे श्रीनगर महानगराची शहराची स्थापना स्वतः सम्राट अशोकांनी केलेली आहे. म्हणजे श्रीनगर शहर हे महान सम्राट अशोकांनी वसवलेलं नगर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ते सिरी बुद्ध नगर होतं, सिरी बुद्ध नगर. सिरी बुद्ध नगरचं ते आता सरळ सरळ सिरी बुद्ध नगरचं आणि श्रीनगरचं जाऊन आता ते
संस्कृत मध्ये श्रीनगर झालेला आहे. त्याला आजही जम्मू काश्मीर म्हणतात. जम्मू मध्ये सुद्धा जम्बू हा शब्द दिसतो, कारण प्राचीन भारतामध्ये या भारताला जम्बूद्वीप म्हणायचे. तर आजही त्याच्यामध्ये जम्मू शब्द हा जम्बू शब्दाचाच अपभ्रंश आहे. तर आजही ती श्रीपूर म्हणजे श्री बुद्धनगर किंवा श्रीनगर हे शहर सम्राट अशोकांनी वसवलेले आहे. म्हणजे श्री शब्दाचा उल्लेख म्हणजे श्री शब्द हा मौर्य काळामध्ये सुद्धा वापरला जात होता, कारण तो बुद्धिस्ट शब्द आहे म्हणून. आजही आपण छत्तीसगडला जर गेलं तर ज्याप्रमाणे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी सारखे प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे, तर त्याच प्रकारचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ भव्य आणि दिव्य खूप मोठ्या प्रमाणात तिथे मोठजात बुद्ध विहार महाविहाराचे अवशेष प्राप्त झाले आहे. तर ते म्हणजे छत्तीसगडमध्ये सिरीपूर नावाचं ठिकाण आहे. सिरीपूर, तर हे सिरीपूर प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे नालंदा तक्षशिला सारखं. आपण नक्कीच छत्तीसगड मधल्या त्या सिरीपूर या प्राचीन बौद्ध विद्यापीठाला भेट दिली पाहिजे. तिथे खूप मोठा कार्यक्रम असतो सिरीपूर. तर सिरीपूर सुद्धा हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ सम्राट अशोकानेच त्याची सुरुवात केली. नंतरच्या अनेक नागवंशी राजांनी त्याची भरभराट केलेली आपल्याला दिसते. तर वास्तविक पाहता ते सिरीपूर होतं, श्रीपूर होतं, सिरीपूर होतं, आता ते सिरपूर झालेलं आहे. म्हणजे ते वास्तविक सुरुवात ते सिरीपूर होतं, नंतर ते श्रीपूर झालं आणि आता ते सिरपूर झालं. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सिरपूर नावाचे अनेक गाव आहे. सिरपूर, पण ते सिरपूर नसून ते सिरीपूर आहे. आणि सिरी हे बुद्धाचं विशेषण आहे. बुद्धाला सिरी म्हणायचे. सिरी पाद म्हणजे सिरी हे बुद्धासाठीच विशेषण होतं जगामध्ये. आणि म्हणून जिथे जिथे आता या सिरी शब्दावरूनच मग महाराष्ट्रामध्ये अनेक गावांची, नगरांची नाव पडली, जसे की सिरपूर. आमच्याच वर्धा जिल्ह्यामध्ये सिरपूर नावाचे 2 गाव आहे. वास्तविक पाहता ते सिरीपूर आहे, पण ते आता सिरपूर झालेलं आहे. इकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण जर गेलो, ज्याचं नाव अहिल्यानगर पडलेलं आहे, तर तिथे सुद्धा श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. श्रीगोंदा हे तालुक्याचं नाव आता पडलेलं आहे, पण प्राचीन नाव श्रीगोंदा तालुक्याचं सिरीपूरच आहे, कारण ते बुद्धावरूनच पडलेलं आहे. आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सम्राट अशोकाचा 84,000 महास्तूपापैकीचा एक स्तूप पवनीला आहे भंडारा जिल्ह्यात. तर त्या पवनी पासून 30 किलोमीटर अंतरावर एक छोटस गाव आहे, त्याचंही नाव सिरीनगर आहे. सिरीनगर नावाचं एक छोटस गाव भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. तर हे सिरपूर देवळी तालुक्यामध्ये सुद्धा सिरपूर आपल्याला दिसतं. तर सिरी शब्दाची उत्पत्ती, त्याचा इतिहास पाहून घेत असताना आपण उत्तर भारतामध्ये त्याचे काही पुरावे प्राप्त झालेले आहेत का, तर उत्तर भारतामध्ये मी यापूर्वी प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे की या जम्बूद्वीप भारतामध्ये बुद्ध विहाराची महाविद्यापीठ झाली, जागतिक विद्यापीठ झाली. तर नालंदा हे जे ठिकाण आहे, आता ते जागतिक वारसा म्हणून झालेलं आहे नालंदा हे ठिकाण. तर नालंदा या ठिकाणी आपण नालंदा विद्यापीठ म्हणत असतो, परंतु नालंदा हे भगवान बुद्धांचे धम्मसेनापती सारिपुत्ताचं जन्मगाव आहे. आज ज्या ठिकाणी नालंदा विद्यापीठ उभा आहे, तर ते नालंदा विद्यापीठाचा जो परिसर आहे, तो नालंदा विद्यापीठाचा परिसर म्हणजे सारिपुत्ताचं ते घर आहे. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर तथागत भगवान बुद्धांच्या आज्ञेवरून सारिपुत्ताने नालंदा त्याच्या जन्मगावीच जिथं जन्म घेतला तिथं परिनिर्वाण त्यांनी प्राप्त केलं. आणि बुद्धांनी मग सारिपुत्ताच्या शारीरिक धातूंवर, अस्थींवर नालंदाला म्हणजे तिथे नालंदाला सारिपुत्ताच्या शारीरिक धातूवर तिथे चैत्य स्तूप उभारलेला होता. सारिपुत्ता आणि महामोगलांच्या अस्थी आपल्याला साचीलाही दिसते, ज्या ठिकाणी सम्राट अशोकांनी साचीला सुद्धा सारिपुत्ताच्या आणि साचीला लागूनच असलेलं सतधारा नावाचं ठिकाण आहे, तिथेही सारिपुत्ता महामोगलांच्या अस्थी प्राप्त झालेल्या आहेत. तिथेच एमपी मध्ये सारू आणि मारू या ठिकाणी सुद्धा आणि सोनारी या ठिकाणी सतधारा आणि साची म्हणजे मध्य प्रदेशामध्ये आणि उत्तर भारतामध्ये नालंदा या ठिकाणी सारिपुत्त भिक्खूंच्या अस्थी आणि महामोगलांच्या अस्थी
प्राप्त झालेले आहे. तर सारीपुत्ताच्या घराच्या स्मरणार्थ, त्यांच्या घराच्या स्मरणार्थ सम्राट अशोकांनी तिथे जे महास्तूप होता त्या स्तूपाची भरभराट सम्राट अशोकांनीच केलेली आहे. म्हणजे नालंदा विद्यापीठ प्रथम कुमारगुप्त समुद्रगुप्त राजांनी सुरुवात केली हे म्हणणं चुकीचं आहे. कारण नालंदा विद्यापीठ हे सारीपुत्त भिक्खूंचं गाव होतं. तिथे सारीपुत्ताचा चैत्यस्तूप होता. त्यानंतर मग त्या ठिकाणी विहार झालं आणि विहाराचं महाविहार झालं आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे नालंदा हे सरळ सरळ महाविहारच होतं. त्या महाविहाराचं विद्यापीठ झालं आणि ते जागतिक विद्यापीठ झालेलं आहे. तर याचा पुरावा म्हणून तुम्ही नालंदाला जर त्या ठिकाणी गेले तर नालंदा संग्रहालयामध्ये आपण जात असतो. पण आपण जे नालंदा विद्यापीठ म्हणत असतो, पण ते नालंदा विद्यापीठ नंतर नाव पडलं, ते महाविहार होतं. त्याचा पुरावा तुम्हाला नालंदाच्या संग्रहालयामध्ये दिसते. एक टेराकोटा म्हणजे मातीचा एक शिक्का सापडलेला आहे तिथेच नालंदाच्या संग्रहालयात. त्या मातीच्या शिक्क्यावर सिरी नालंदा महाविहारे असं पाली प्राकृत धम्मलिपीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे नालंदा विद्यापीठ असं नाव नाही लिहिलेलं आहे तिथे, सिरी नालंदा महाविहारे असं लिहिलेलं आहे पाली धम्मलिपीमध्ये. ते तुम्ही नालंदाच्या संग्रहालयामध्ये पाहू शकता. तर सिरी हा शब्द विद्यापीठांना महाविहारांना सुद्धा लागत होता. बुद्ध महाविहाराच्या समोर ते विशेषण सिरी म्हणून विशेषण ते लागायचं. तर मी पुन्हा सांगतो ते कसं लिहून आहे, सिरी नालंदा महाविहारे असं ते लिहिलेलं तिथे सापडलेलं आहे. या नालंदा पासूनच काही 10-12 किलोमीटर अंतरावर नालंदापेक्षा जुनं असं तेल्हारा नावाचं किंवा त्याला तिलधक नावाचं विद्यापीठ म्हणतात, पण तेही महाविहारच होतं. तर त्या ठिकाणी सुद्धा एक टेराकोटा गोल गोल शिक्का सापडलेला आहे. त्याच्यावर पाली धम्मलिपीमध्ये तिलधक महाविहार असं तिथे सापडलं आहे. सिरी तिलधक तेल्हारा म्हणजे सिरी तिलधक किंवा तेल्हारा महाविहार असं उल्लेखित आहे. आणि आपण साचीला जर गेलं तर साचीचं नाव प्राचीन नाव आहे चेतीयगिरी किंवा त्याला कोकणात बोट असं प्राचीन नाव आहे. साचीचं आधुनिक नाव आहे चेतीयगिरी. तर त्या ठिकाणी द्वितीय चंद्रगुप्त यांचा अभिलेख प्राप्त झालेला आहे. तिथे साचीच्या संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. तर साचीचं त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे. साचीच्या ठिकाणी नाव सिरी कोकणाद बोट महाविहारे, सिरी कोकणाद बोट महाविहारे, द्वितीय चंद्रगुप्त राजाचा संस्कृत मध्ये शिलालेख तिथे तुम्हाला साचीला बघायला मिळेल. म्हणजे सिरी कोकणात बोट महाविहारे असं साचीचं प्राचीन नाव आपल्याला दिसतं. जे नागार्जुन नावाचे विद्वान भिक्खू साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये जन्माला आले. नागार्जुन भिक्खू, हे नागार्जुन भिक्खूचं जे ठिकाण आहे तर ते तुम्हाला दिसतं. नागार्जुन भिक्खूचं ठिकाण ते दक्षिण भारतामध्ये ज्या ठिकाणी त्यांचं महाविहार होतं आणि ज्या ठिकाणी ते राहायचे तर त्याला सिरी पर्वत म्हणतात. आजही ते श्रीशैल पर्वत असं म्हणतात, पण ते प्राचीन नाव सिरी पर्वत. म्हणजे नागार्जुन भिक्खू जे विद्वान भिक्खू होते तर ते नागार्जुन भिक्खू ज्या पहाडीवर राहायचे, ज्या महाविहारामध्ये राहायचे, नागार्जुन कोंडा म्हणजे पहाडी होत असते, तर तिथे सिरी पर्वतावरच नागार्जुन भिक्षूचं ते महाविहार होतं. आजही ते नागार्जुन कोंडा आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट, जो उज्जैनचे अवंतीचे जे अमरसिंह ज्यांनी अमरकोश नावाचा ग्रंथ लिहिला आहे, त्याच्यामध्ये बुद्धाला अमरकोश या ग्रंथामध्ये अमरसिंहने त्या बौद्धाचार्याने बुद्धाला सिरीधन आणि सिरीधर असा बुद्धांचा उल्लेख केलेला आहे. बुद्धाला सिरीधरही म्हणतात आणि सिरीधन सुद्धा म्हणतात. आणि एकेकाळी गांधार देशाचा तो भाग असलेला, सम्राट अशोकाच्या जम्बूद्वीपाचा भाग असलेला आजही आपल्याला सिरिया नावाचा देश आपल्याला दिसतो. सिरिया नावाचा देश आजही आहे. तर सिरिया हा शब्द पाली आहे. सिरियावरूनच ते स्त्रिया झालं आणि आज मुलीचे नाव आपण पाहतो श्रेया. तर हा सिरिया नावाचा देश, सिरी या शब्दावरच तो सिरिया नावाचा देश आजही आपल्याला दिसतो. तर सिरिया हा पाली शब्द आहे मुळातच. आणि
नंतरच्या काळामध्ये मौर्यांचे जे मांडलिक राजे होते, बौद्ध नागराजे, सातवाहन सम्राट बौद्ध राजे, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. सांचीच्या महास्तूपासाठी सुद्धा सातवाहन नागराजांचं योगदान आहे. तर ते सातवाहन बौद्ध सम्राट सुद्धा त्यांच्या शिलालेखांमध्ये म्हणजे बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा म्हणजे नाशिकच्या ज्या त्रिरश्मी लेण्या आहे किंवा महाराष्ट्रातल्या इतर काही बौद्ध लेण्या आहेत, त्या बौद्ध लेण्यांमध्ये सातवाहन नागराजे सुद्धा श्री गौतमी पुत्र सातकर्णी असा शब्द ते लावतात. म्हणजे आणि सातवाहन घराण्याचा जो प्रथम नागराजा बौद्ध राजा संस्थापक आहे त्याचं नावच आहे सिमुक. सिमुक म्हणजेच काय तर सिरिमुख, सिरिमुख, सिमुक हा शब्द पाली आहे. आज तो म्हणजे सातवाहन बौद्ध सम्राट संस्थापक त्याचं नाव आहे सिमुक किंवा सिरिमुख. आता गणपतीला काही लोक श्रीमुख असं म्हणतात. तर लक्षात घ्या, आजही श्रीमुख दर्शन, तर हे सिमुक आणि सिरिमुख हे सातवाहन बौद्ध राजांचं नाव आहे. म्हणजे सातवाहन राजे सुद्धा सिरी हे विशेषण बुद्धाचं आपल्या नावाच्या समोर प्रयोजन करायचे, लावायचे. आणि साऊथ इंडियामध्ये अजंठा लेणी सारखी लेणी आजही दक्षिण भारतामध्ये गुंटूपल्ली नाव लक्षात घ्या, गुंटूपल्ली नावाची बुद्ध लेणी दक्षिण भारतामध्ये आहे. खूप सुंदर बुद्ध लेणी आहे अजिंठा सारखी. तर त्या गुंटूपल्ली बुद्ध लेणीमध्ये सुद्धा पाली धम्मलिपीमध्ये सिरी सदस लेख कस चुड गोमस पोदान महिषक म्हणजे सिरी सदस नावाचा बौद्ध राजा होऊन गेलेला आहे आणि तो कलिंगाधिपती होता. त्यांनी त्या गुंटूपल्लीच्या बौद्ध लेण्यांचं बांधकाम केलेलं आहे असा तिथे अभिलेख त्या गुंटूपल्ली बुद्ध लेणीमध्ये आहे. सिरी शब्द गुंटूपल्ली बौद्ध गुफांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. आणि महाराष्ट्रामध्ये ज्याला पांडवलेणी म्हणतात नाशिकचे लोक, ते वास्तविक पाहता पांडवलेणी नसून ते त्रिरश्मी बुद्ध लेणी आहे. तर या त्रिरश्मी नाशिकच्या बुद्ध लेणीमध्ये सुद्धा जे काही सातवाहन महाराण्या होऊन गेल्या त्यांनी सुद्धा सिरी शब्द आपल्या नावाच्या पुढे किंवा मागे लावल्या. जसं की गौतमी बालसिरी ते नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये धम्मलिपीमध्ये अभिलेख तुम्हाला भिंतीवर लेणीमध्ये कोरलेला दिसतो. गौतमी बालसिरी, यज्ञ सिरी आणि सिरी नंदवर्धन. तर सिरी नंदवर्धन ज्याला किंवा नंदीवर्धन म्हणतो, आपल्या नागपूर पाशी ते वाकाटक नागराजांची ते नगर होतं, तर त्याचं प्राचीन नाव सिरी नंदवर्धन होतं. आता त्याला श्रीवर्धन नंदवर्धन असं म्हटलं जातं. तर नाशिकच्या ज्या त्रिरश्मी लेण्यामध्ये जे सिद्धंग एतंग लेनंग कारितंग गौतमी बाल सिरिया महादेविया महाराज माता, म्हणजे नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये सुद्धा पाली प्राकृत मध्ये सिरी शब्द सातवाहन नागराजे लावत होते. आणि तिथेच त्रिरश्मीच्या नाशिक बुद्ध लेणीमध्ये सिद्धंग वसिती उत्तस सिरी पुलु माविस सातकनिस रण्यो. आणि ज्या उदयगिरी भुवनेश्वर पासी उदयगिरीच्या बुद्ध लेणी आहे, त्या बुद्ध लेणीमध्ये ज्याला खारवेलचा अभिलेख म्हटलं जातं, त्या बुद्ध लेणीमध्ये सुद्धा चतुरन्न लठ्ठितं गुणोपेतनं कलिंगाधिपती श्री खारवेलेन. तर खारवेल हा सुद्धा बुद्धिस्ट राजा होता ज्यांनी उदयगिरीच्या बुद्ध लेण्या ओडिसा म्हणजे त्यावेळेच्या कलिंगमध्ये कोरलेला आहे. तर सम्राट कनिष्क हा जो बौद्ध सम्राट आहे, तर अफगाणिस्तानमध्ये त्यांचा एक रब्बातक शिलालेख म्हणून प्रसिद्ध आहे. रब्बातक शिलालेख, या रब्बातक शिलालेख मध्ये सुद्धा शक कुशाण राजा सम्राट कनिष्क यांनी सुद्धा सिरी शब्द प्रयोजन केलेला आहे. म्हणजे केवळ बुद्धापासून आलेला सिरी शब्द सम्राट अशोकांनी सुद्धा मौर्य काळामध्ये प्रयोजन झाला. मौर्य काळानंतर मग तो सातवाहन बौद्ध राजांनी सुद्धा प्रयोजन केला आणि शक कुशाण सम्राट कनिष्काने सुद्धा तो प्रयोजन केलेला आहे. नंतर जे पाल बौद्ध राजे होऊन गेले उत्तर भारतामध्ये आणि पश्चिम बंगाल, बिहार मध्ये, बांगलादेशमध्ये त्यांची सत्ता होती. नाग शासन होतं, बुद्ध शासन होतं. तर जे गुप्त राजे, ज्या गुप्त राजांनी सुद्धा सिरीगुप्त, ज्या गुप्त घराण्यातले अनेक राजे होऊन गेले, गुप्त हे बुद्धिस्ट राजे होते, तर त्या गुप्त बौद्ध राजांमध्ये सिरीगुप्त नावाचा एक बौद्ध राजांचं नाव सुद्धा सापडतं. म्हणजे गुप्त बौद्ध राजे सुद्धा सिरी हा शब्द आपल्या नावापाशी लावत होते. आणि सम्राट हर्षवर्धन जो बौद्ध राजा होता, तर सम्राट हर्षवर्धन बौद्ध राजा, तर या सम्राट हर्षवर्धन बौद्ध राजाची जी बहीण होती, जी नंतर भिक्खुनी बनत असते, जी मोखरी राजा
देववर्धनची ती पत्नी असते. तर आपल्याला माहित आहे सम्राट हर्षवर्धन जो बौद्ध सम्राट आहे त्याची जी बहीण असते त्यांच्या बहिणीचं नाव राजश्री असते. राजश्री म्हणजे संघमित्राप्रमाणेच राजश्री नावाची भिक्खू. राजश्री ही कोण आहे तर सम्राट हर्षवर्धनाची बहीण आहे, ती भिक्खुनी बनत असते. सम्राट हर्षवर्धन आणि राजश्री या अर्हत भिक्खू दिवाकर मित्र नावाच्या भिक्खूंकडून ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. पण सम्राट हर्षवर्धन हा उपासक बनतो आणि सम्राट हर्षवर्धनाची जी बहीण आहे राजश्री ही म्हणजे हर्षवर्धनाच्या काळामध्ये सुद्धा सिरी शब्द आपल्याला राजश्री म्हणजे भिक्खुनी राजश्री असं आपल्याला दिसतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला बुद्धाच्या काळामध्ये सुनापरांत प्रदेश म्हणायचे, सुनापरांत प्रदेश, त्याला आता कोकण म्हणतात. तर या कोकण जिल्ह्यामध्ये म्हणजे कोकण प्रांतामध्ये सुनापरांत प्राचीन प्रांतामध्ये म्हणजे आजच्या कोकणमध्ये आपल्याला एक तालुक्याचं नाव दिसतं श्रीवर्धन तालुका. आता त्या ठिकाणी श्रीवर्धन म्हणतात पण वास्तविक पाहता ते श्रीवर्धन नाही तर ते श्रीवर्धन शब्द आहे. श्रीवर्धन हे बुद्धिस्ट पाली शब्द आहे. तर श्रीवर्धन हा तालुका सुद्धा आपला महाराष्ट्रामध्ये दिसतो. तर आज आपण पत्रिकेमध्ये जे श्रीमान श्रीमती, तर श्रीमान आणि श्रीमती पाली शब्द आहे श्रीमान श्रीमती, पण संस्कृत शब्द आहे श्रीमान आणि श्रीमती. तर आजही ब्राह्मणी संप्रदायामध्ये श्रीमान श्रीमंती हे पत्रिकेवर टाकलं जातं, परंतु त्याची उत्पत्ती मात्र पालीमध्ये श्रीमान श्रीमती असं म्हटलं जातं. याच्यावरूनच श्रीमंत किंवा श्रीमंत हा शब्द तयार झाला. श्रीमंत म्हणजे काय, ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे त्याला आपण श्रीमंत म्हणत असतो, पण पाली शब्द आहे श्रीमंत. आणि गाथांमध्ये सुद्धा श्रीमंतू हा शब्द आपल्याला परित्राण पाठामध्ये आपल्याला दिसतो. तर आपल्याला माहित आहे की बडोद्याचे सयाजीराव गायकवाड ज्यांच्या नावापुढे श्रीमंत सयाजीराव गायकवाड असं लावल्या जात होतं. तर श्रीमंत ही पदवी सुद्धा बुद्धाचीच आहे. श्रीमंत आणि श्री हे सुद्धा बुद्धाचंच एक विशेषण आहे. आपल्या संपूर्ण भारतामध्ये आपण जेव्हा तरुणपणामध्ये असतो किंवा शालेय जीवनामध्ये असतो तर कुमार आणि कुमारी हा शब्द टाकत असतो. तर कुमार आणि कुमारी शब्द सुद्धा पाली शब्द आहे. जसं राजकुमार आणि राजकुमारी असा आपण शब्द म्हणत असतो, तर कुमार आणि कुमारी, आता श्री शब्दाचा उल्लेख आला म्हणून कुमार आणि कुमारी सुद्धा पाली प्राकृत धम्मलिपीतला शब्द आहे. ते सुद्धा बौद्धांचं विशेषण आहे. कुमार म्हणजे काय, ज्यांनी आपल्यातले कुविचार मारलेले आहे, नष्ट केलेले आहे, त्याला कुमार किंवा कुमारिका म्हटलं जात होतं. तर राजकुमार आणि राजकुमारी हे शब्द सुद्धा आपण ऐकले असेल. बुद्धाच्या काळामध्ये थेर गाथा जर आपण ऐकली तर कुमार काश्यप नावाचा बुद्धाचा एक शिष्य सुद्धा होता. लक्षात घ्या, कुमार काश्यप नावाचा एक भिक्खू बुद्धाचा शिष्य होता. तर कुमार कुमारी हे शब्द सुद्धा पाली धम्मलिपीतलेच आहे, ते विशेषण आहे. आणि राजकुमार आणि राजकुमारी हे शब्द सुद्धा पाली आहे. आपण नरसिंह गाथामध्ये जर बघितलं तर सुकुमार हा शब्द आलेला आहे. बुद्धाला सुकुमार म्हटलेला आहे. बुद्धाचे पावलं हे सुकुमार आहे. सुकुमार म्हणजे नाजूक साजूक आहे असं वर्णन केलेलं आहे. कुमार आणि सुकुमार हे शब्द सगळे पालीतले विशेषण आहे. तर श्री शब्दाचंच मग नंतर ते तिरू झालं. आणि तिरुपती तुम्हाला मी आधीच सांगितलं की तिरुपती बालाजी हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे. बालाजी जिसका नाम जग में बाला हे म्हणा रोशन आहे, तर बुद्धालाच बालाजी म्हणतात. आजही तिथं केस दान करण्याची, बाल दान करण्याची परंपरा आहे, ती भिक्खूंची परंपरा आहे. बालाजी हा शब्द बुद्धासाठीच आहे. तिरुपती किंवा थेरोपती किंवा सिरीपती बालाजी हे बुद्धाचंच एक विशेषण आहे. या बालाजीवरून गुप्त बौद्ध जे सम्राट होऊन गेले बौद्ध राजे, त्यांनी सुद्धा बाला हा शब्द प्रयोजन केलेला आहे. म्हणजे बौद्ध सम्राट, गुप्त बौद्ध सम्राट बालादित्य नावाचा गुप्त बौद्ध सम्राट राजा सुद्धा होऊन गेलेला आहे, बालादित्य. आणि सिरपूर विद्यापीठाची ज्यांनी स्थापना केली त्या राजाचं नाव आहे बालार्जुन. म्हणजे बालार्जुन, बालादित्य आणि बालाजी हे शब्द पालीतले शब्द आहे. तर आज आपण पाहत असतो लंकाये जम्बूद्वीप आपण वंदनेमध्ये म्हणत असतो. तर जे पाचूचं बेट होतं तर श्रीलंका हा जो शब्द आहे श्रीलंका, तर वास्तविक पाहता ते श्रीलंका असं आहे. तर श्रीलंका होतं ते आता ते श्रीलंका झालं. तसंही त्याचं नाव प्राचीन सिलोन आहे. तर आजही तुम्ही श्रीलंकेला जर गेले तर तिथे आणि तुम्ही बोधगयाला तुम्ही पहा, महाबोधी महावीराच्या मागे श्रीलंकेच्या उपासक उपासिकांनी
किंवा अनागरिक धम्मपालनी एक महाविहार बांधलेला आहे. त्या महाविहाराच्या एक पाटी लावलेली आहे, तुम्ही बौद्ध गॅलरी त्याच्यावर लिहिलं आहे त्यांनी श्री महाबोधी महाविहार असं लिहिलं आहे. श्री महाबोधी महाविहार हे अनागरिक धम्मपालचं महाविहार तुम्हाला बौद्ध गयाला दिसतं महाबोधी महाविहाराच्या मागे. तर आजही श्रीलंकामध्ये आणि इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये बुद्ध विहारांच्या नेम प्लेटीवर श्री हा शब्द प्रयोजन केला जातो. जसं की श्रीलंकेला जर गेले तर श्री वर्धना राम महाविहार किंवा श्री संघबोधी नावाचा राजा सुद्धा श्रीलंकेला होऊन गेला, किंवा कीर्ती श्री राज सिंह नावाचा राजा सुद्धा श्रीलंकेला बौद्ध राजा होऊन गेला. तर श्रीपाद म्हणजे श्रीलंकेला जर तुम्ही गेले तर श्रीपाद नावाचं एक बौद्ध प्राचीन स्थळ आहे. तिथे बुद्धांचे पावलं आहेत दगडांचे, त्याची लोक पूजा करतात. म्हणजे श्रीपाद नावाचं श्रीलंकेला एक बौद्ध स्थळ आहे प्राचीन, खूप प्रसिद्ध असं स्थळ आहे. तर अशा पद्धतीनं लोकनाथ हे आपण म्हणत असतो वंदनेमध्ये, लोकनाथेन पूजिता, लोकनाथ, जगन्नाथ, विश्वनाथ, आर्यनाथ आणि सारनाथ हे सगळे बुद्धांचेच विशेषण आहे. अत्तही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया, म्हणजे नाथ हा शब्दच मुळातच पाली आहे बुद्धासाठी, तो शब्द वापरलेला आहे. तर त्याच पद्धतीने लोकनाथेन पूजिता वंदने म्हणतो, तर लोकनाथ बुद्धालाच म्हणतात, आलोकनाथही बुद्धालाच म्हणतात. तर त्याच पद्धतीनं श्रीनाथ जे आता नावं ठेवतात लोक श्रीनाथ, तर श्री हे बुद्धाचंच विशेषण आहे आणि नाथही बुद्धाचंच विशेषण आहे. म्हणून आज जे लोक नाव ठेवतात श्रीनाथ, तर श्रीनाथ हे बुद्धासाठीच प्रयोजन झालेलं आहे. श्रीनाथ बुद्ध, बुद्धाला श्रीनाथ बुद्ध म्हणतात कारण श्री आणि नाथ हे दोनही शब्द पाली आहे, बुद्धाचेच विशेषण आहे. जसं की आणखी आपल्या भारतामध्ये श्रीकांत हे नाव ठेवलं जातं. कांत म्हणजे काय, तर आभा, प्रकाश, तेज, पुंज. तर श्रीकांत वास्तविक तो शब्द आहे श्रीकांत. तर सरळ सरळ श्रीकांत आणि श्रीनाथ हे दोनही शब्द बुद्धासाठी प्रसिद्ध आहे. तसंच श्रीवर्धन हे सुद्धा बुद्धासाठी प्रसिद्ध आहे. आजही थायलंडमध्ये एक राजा होऊन गेला बौद्ध राजा, त्याचं नाव होतं श्रीराज. श्रीराज अतुल्य तेज, थायलंडचा बौद्ध राजा. आणि आजही भारतातले जेवढे काही प्राचीन बौद्ध स्थळ होते त्याच्यावर कब्जे केले. त्या म्हणजे जे काही प्राचीन बौद्ध 84,000 महाविहार होते, तर आज ब्राह्मणी लोक त्याला श्री क्षेत्र म्हणतात, पुण्यक्षेत्र म्हणतात. पुण्यक्षेत्र आहे, श्री क्षेत्र आहे. तर श्री क्षेत्र आणि पुण्यक्षेत्र असे नाव जोडतात. पुण्यक्षेत्र नावही पाली आहे. जसं आपण वंदनेमध्ये पुय्यंग खेतंग लोकसाती, पुय्यंग खेतंग हा पाली शब्द आहे, पण पुय्यंग खेतलाच पुण्यक्षेत्र म्हणतात. आजही ब्राह्मणांच्या तीर्थस्थळाला पुण्यक्षेत्र म्हणतात, जसं पंढरपूर पुण्यक्षेत्र, काशी पुण्यक्षेत्र. तर पुय्यंग खेतंग या शब्दाचंच ते पुण्यक्षेत्र आहे, जिथं पुण्य प्राप्त केलं जात होतं. बौद्ध स्थळांनाच पुण्यक्षेत्र आणि श्री क्षेत्र असं म्हणायचं. जिथं बौद्ध भिक्खू किंवा बुद्धाचं निवास आहे, तर श्रीनिवास हा शब्द आपल्याला दिसते, श्रीनिवास. तर श्रीनिवास नावाचं म्हणजे गांधार देश आहे अफगाणिस्तान मध्ये, गांधार देश आहे, त्या ठिकाणी फायान नावाच्या चिनी भिक्खूनं आणि युआनशांग नावाच्या चिनी भिक्खूनं तिथं श्रीवास नावाचं प्राचीन बुद्ध विहार पाहिलेलं आहे. श्रीवास नावाचं प्राचीन बुद्ध विहार होतं. तर या म्हणजे गांधार देशामध्ये सम्राट कनिष्काने जे बुद्ध विहार बांधलं होतं, त्या बुद्ध विहाराचं नाव होतं श्रीवास बुद्ध विहार. आणि त्या श्रीवास बुद्ध विहारानं मग ते श्रीवत्स झालं आणि श्रीनिवास झालेलं आहे. तर श्रीनिवास किंवा श्रीवास हे बुद्धासाठीच विशेषण होतं. तर नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की या श्री शब्दाची किती चोरीमारी झालेली आहे. तर आपण लक्षात ठेवायचं आहे, श्री क्षेत्र आणि पुण्यक्षेत्र हे बौद्ध स्थळांना म्हटल्या जात होतं. आता आपण पाहतो श्री शब्दांची किती चोरी झालेली आहे. आज गणपतीच्या तोंडाला श्रीमुख म्हणतात किंवा श्री गणेश म्हणतात, श्री गणेशा म्हणतात. आता तर ते श्री शब्द एवढा ब्राह्मणीकरण झालाय की ते श्रीराम म्हणतात किंवा जय श्रीराम म्हणतात किंवा श्रीमद भगवद्गीता म्हणतात, हे सगळे शब्द. नंतर मग श्रीपाद म्हणजे बुद्धाचा जो शब्द आहे श्रीपाद सरोरुहे वंदनेमध्ये म्हणतो, हे शब्द चोरून दत्तांच्या आरतीमध्ये बसलाय श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. तर अशा पद्धतीने श्रीधर श्रीधन हे शब्द पाली आहे. आता तर अनेक जे महाराज लोक आधुनिक काळात ते सुद्धा श्री 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 रविशंकर, श्री 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 108 महाराज, श्री 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 असं ते लावत असतात. किंवा देवींच्या स्थानात सुद्धा श्री तुळजा भवानी, श्री महालक्ष्मी असे शब्द लावत असतात. हा श्री शब्द केवळ हिंदू ब्राह्मणी धर्मामध्येच गेला नाही, तर आजही तो जैन धर्मामध्ये सुद्धा श्री शब्द बुद्धाचा आणि शीख धर्मामध्ये सुद्धा काही प्रमाणात तो शब्द प्रयोजन केला जातो. ओम शब्द,
तर ओम शब्द हे त्रिरत्नाचं उलट प्रतीकच आहे. ओम शब्द सुद्धा पालीच आहे, पण ओ आणि म असा, ओ आणि म असा तो पाली शब्द धम्मलिपीतला आहे. पण ओम म्हणजे ते नंतर झालेलं आहे. ते सुद्धा त्रिरत्नाचंच एक सिम्बॉल आहे. ते तुम्हाला साचीला किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीला ते दिसतं. त्रिरत्नाचं उलट जर केलं तर आपल्याला ते ओम सारखं दिसतं. तर हे ओम, आता ओम शब्दाचा सुद्धा पुरावा प्राप्त झालेला आहे. विल्यम पेपे यांनी जेव्हा कपिल वस्तू म्हणजे आजची पिपरवा, तेव्हा त्याचं उत्खनन केलं, तर त्या ठिकाणी एक अभिलेख पाली धम्मलिपीमध्ये प्राप्त झाला. मौर्य पूर्व काळातला पाली धम्मलिपीमध्ये एक अभिलेख प्राप्त झालेला आहे. त्या सोन्याच्या म्हणजे एका कलशावर असं लिहिलेलं आहे, कपिल वस्तूला प्राप्त झालेला आहे, अजून त्या संग्रहालयामध्ये ठेवलं. त्याच्यावर ओम हा शब्द आहे. काय लिहिलं आहे? ओम देवपुत्रे. देवपुत्रे कोणाला म्हटलेलं आहे? इथं भिक्खू संघाला. ओम देवपुत्रे महाकपिल वस्तू भिक्खू संघस दान. बघा, ओम देवपुत्रे महाकपिल वस्तू भिक्खू संघस दान असा उल्लेख त्या पिपर हवा म्हणजे कपिल वस्तूच्या उत्खननामध्ये प्राप्त झाले. तर अशा पद्धतीने ओम शब्द सुद्धा पालीच आहे, पण नंतर त्यांचं ब्राह्मणीकरण झालं, विकृतीकरण झालं आणि अशा पद्धतीनं शब्दांची सुद्धा चोरीमारी झालेली आहे. तर सिरी शब्द हा मुळातच बौद्ध धर्मातला शब्द आहे. बुद्धासाठीच ते विशेषण होतं, बौद्ध भिक्खूंसाठीच ते विशेषण होतं. म्हणजे आपण पाहिलं की बुद्धापासून सिरी शब्द सुरुवात झाला, तर मौर्य काळामध्ये कुशाण शक बौद्ध सम्राट कनिष्क, सातवाहन बौद्ध राजांनी, गुप्त बौद्ध राजांनी, पाल बौद्ध राजांनी, वाकाटक बौद्ध राजांनी, सर्व बौद्ध राजांनी सिरी शब्दाचा उल्लेख केलेला आहे. तर अशा पद्धतीने सिरी शब्दाची उत्पत्ती ही बौद्ध साहित्यामधून म्हणजे खऱ्या अर्थानं त्रिपिटकांमधून ते झालेली आहे. तर सिरी हे बुद्धाचे विशेषण होते, बौद्ध भिक्खूंचे विशेषण होते, बौद्ध महावीरांचे सुद्धा ते विशेषण होते आणि उपासक उपासिका आणि राजे, बौद्ध राजे सुद्धा आपल्या नावाच्या समोर किंवा मागे ते विशेषण सिरी नावाचं विशेषण लावायचे. आणि नंतरच्या काळामध्ये स्त्री शब्द एवढा भारतामध्ये प्रसिद्ध झाला की अनेक सर्वसाधारण लोक सुद्धा सिरी शब्द हा किती उच्चतम शब्द आहे, महान शब्द आहे, तो बुद्धासाठीच आणि बौद्ध राजांसाठीच तो प्रयोजन केला जात होता. सिरी शब्द एवढा चिल्लर झाला, तो श्रीमध्ये गेला आणि आज सर्वसाधारण लोक सुद्धा पत्रिकेवर कुठल्याही कार्डावर श्रीमान श्रीमती टाकत असतात. वास्तविक पाहता तो श्रीमान आणि श्रीमंती हा शब्द आहे. तर अशा पद्धतीनं आपण बौद्धांनी काय करावं, तर पत्रिकेमध्ये दारक आणि दारिका हा शब्द, वधू आणि वर हा शब्द आपण लिहू नये. वधू आणि वर हा शब्द मनुस्मृतीतला शब्द आहे. वधू या शब्दाचा अर्थ होतो रखेल ठेवलेली बाई, दासी, गुलाम स्त्री असा त्याचा शब्द होतो. खूप घाणेरडा शब्द होत असतो. वर म्हणजे काय, तर त्याची लातच वर, तर श्रेष्ठ. तर वर आणि वधू हे शब्द मनुस्मृतीतले आहे, ते आपण नष्ट केले पाहिजे, ते पत्रिकेमध्ये टाकू नये. तर आपण दारक आणि दारिका हे पाली शब्द आहेत. दारा म्हणजे काय, तर पत्नी होत असते. आपण जसं महामंगल सूत्रामध्ये म्हणतो पुत्र दारस संघ हो, म्हणजे पुत्र आणि दारा, दारा म्हणजे पत्नी. जसं आपण दारासिंग म्हणतो, तर दारा हा शब्द पाली आहे. दारा या शब्दाचा अर्थ होते पत्नी. तर आपण दारिका हे पत्नीसाठी आणि दारक आणि दारिका हे शब्द आपण पत्रिकेवर टाकले पाहिजे. हे पाली शब्द आहे, तर आपण दारक दारिके टाकलं पाहिजे. त्या ठिकाणी उपासक उपासिका असं टाकू नये, चिरंजीवही टाकू नये. पालीमध्ये आयुष्यमान आयुष्यमती टाकतो किंवा आयुष्यमानिनी टाकतो, किंवा ची सौभाग्यवती कांक्षिणी हा शब्द टाकू नये. हा ब्राह्मणी शब्द आहे. ची सौभाग्यवती कांक्षिणी किंवा गभा वगैरे लिहितो, गंगा भागीरथी हा शब्द आपण पत्रिकेवर टाकू नये. ते ब्राह्मणी शब्द आहे गंगा भागीरथी किंवा ची सौभाग्यवती कांक्षिणी. तर त्या ठिकाणी आपण दारक आणि दारिका शब्द टाकावा. उपासक उपासिका सुद्धा टाकू नये, कारण उपासक उपासिका चे 10 सद्गुण मिलिंद प्रश्नामध्ये आहे, तर आपण त्याच्या पात्रतेत नाही आहे, म्हणून आपण दारक आणि दारिका हा शब्द त्या ठिकाणी टाकला पाहिजे. तर एवढंच मला म्हणायचं आहे. तर असा आहे हा सिरी शब्दाचा इतिहास. सिरी शब्दाची उत्पत्ती बुद्धापासूनच झाली. सिरी हे बुद्धाचंच विशेषण आहे, बौद्ध भिक्खूंचंच आहे आणि अनेक बौद्ध नागराजांनी त्या सिरी शब्दाला वापरलेला आहे. तर या ठिकाणी सर्वांप्रती मी मंगलाची कामना करतो. तर हा इतिहास सर्वांना माहीत झाला पाहिजे. तर म्हणजे हा व्हिडिओ आपण सर्वांना शेअर करा, सबस्क्राईबर करा. इतर लोकांनाही हा सिरी शब्दाचा इतिहास माहीत झाला पाहिजे आणि ते लोक अंधश्रद्धेतून निघाले पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त उपासक उपासिकांना शेअर करा. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.